हाय गाईज, आज बनवतो आपण शिळ्या इडलीचा उपमा. तो कसा बनवतात ते बघूया. आणि हे कालच्या इडल्या आहेत, कारण आम्हाला आज तो उपमा करायचा होता म्हणून कालच जास्त केल्या होत्या, कारण त्याचा आज चांगला होतो. असे तुकडे करून घेणार त्याचे. इथे आपण इडलीचे असे तुकडे करून घेतोय. हे तुकडे करता करता आपण इथे आधी पॅन ठेवलं, त्यात तेल तापायला ठेवलं. त्यात आपण आता फोडणी घालून घेऊया. आधी तेल तापलंय तर त्यात आपण आता टाकतोय थोडीशी जिरं. त्यानंतर टाकतो आपण त्यात कांदा, आणि कढीपत्ता. इथे कांदा आपण परतवून घेतोय, तर एक साईडला आपण इडलीचे पुन्हा एकदा तुकडे करून घेतो राहिलेले. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल, खूप मस्त लागतं. इथे तर आपले इडलीचे तुकडे झालेत, ते इथे आपण कांदा परतवून घेऊ. टॅमॅटो टाकून त्यात आपण टाकतो टोमॅटो. आता आपण त्यात टाकतो थोडीशी हळद, हे आपण जास्त परतवून नाही घेणार, हे असंच ठेवणार अर्ध कच्चं. ह्यात टाकतोय आपण थोडंसं घरगुती तिखट आणि चवीनुसार मीठ. ते टाकून घेऊया. त्यात आपण आता टाकतो इडली. इडली आपल्याला एकत्र करून घ्यायची चांगल्या प्रकारे. जेणेकरून त्या इडलीला सगळं कांदा, टोमॅटो सगळं मसाला आहे तो लागेल. झाकूया आपण 2 मिनिटं. घेऊया. आता आपण त्यात कोथिंबीर इथे टाकून घेतोय.
झाकते एकाच 2 मिनटं, कारण ते वाफ आली पाहिजे ना त्याला. इथे तर आपण वरचं हे डिश काढून घेतलेली आहे. तर इथे आता आपली इडली झालेली आहे. इडलीचा उपमा आपण काढून घेऊया डिशमध्ये आधी. ह्याच्यात बघ येतच नाही बघ, ढवळाला बरं आहे पण ह्याच्यात येत नाही काय. हो, इथे तर आपला इडलीचा उपमा रेडी झालेला आहे. झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी अशी ही रेसिपी आहे. तर इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आज रेडी झालं आहे तर आता मी खाते, तुम्ही पण नक्की करून खा. थँक्यू.